कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ठीक आहेस का तू? चिडलायस का अजून? त्याने काय होणार आहे का? अर्जुन असं नको ना रे बोलू। नाही पण मी चिडून नाही बोलत आहे. काय त्याच विषयावर बोलायचं झालं की बोलून आता. आणि हे तुला आजच वाटलं का वाटतच आलंय फक्त आज बोलून दाखवलं? अर्जुन तू मला हे दुसऱ्यांदा विचारतोयस, तुझा माझ्यावर विश्वास नाही करे राहिला? काय माहिती अप्पे, सगळंच घडलंय. अर्जुन असं नको बोलू खरंच। एकतर ना आज तू सगळ्यांसमोर हात जोडले, मला लय कसं तरी होतंय। त्यासाठी सॉरी. मी लईच रागावलो तिकडे तुझ्याकडे सगळ्यांसमोर. मी तुझा राग समजू शकते, पण अप्पे मी नाही समजू शकत. तू जे काय म्हणतेस ना बाळ जिवंत आहे, ते मी कधीच नाही समजू शकत. अर्जुन खरंच सॉरी। हे बघ यानंतर असं नाही होणार, कधीच नाही होणार। हे असं बाळाचा आवाज आला ना की मग माझा स्वतःवरचा कंट्रोल सुटतो। पण मी रोखेन आता इथून पुढे स्वतःला। म्हणजे तुला वाटतच राहणार? अरे मला जे वाटते तो भास आहे, हे पक्क मला माहिती म्हणून सांगतेय अप्पे. अर्जुन। मी खरंच म्हणते, हे बघ यानंतर असं कधीच नाही होणार असं। माझा विश्वास आहे तुझ्यावर. अर्जुन बाळाबद्दल काय वाटतं रे तुला? वहिनींनी आणलेलं आपले मला दादा वहिनींसाठी चांगलं वाटतंय. म्हणजे हे जे काय होतंय ना त्यांच्या आयुष्यात ते ठीक आहे, पण हे बरोबर आहे का चूक ते नाही कळत आहे ना? हा ना ग, म्हणजे बघ ना कुणाचं बाळ असेल, कुठून आणलं असेल, चोरीचं असेल तर. अर्जुन चोरीचं असेल तर? चोरीचं बाळ असेल तर त्या बाळाच्या आईची काय अवस्था झाली असेल रे? बेकार अवस्था झाली असेल तिच्या आईची. हे अगं सोपं नाही. दुसरा काढला असेल तिने, अन्न पाणी सोडलं असेल, माहिती का? नाही तू ना अर्जुन ह्या सगळ्याचा शोध घे ना खरंच। आणि जर ते बाळ चोरीचं नसेल ना तर मग तर आपल्या घरी राहील ते बाळ. अर्जुन का कोणास ठाऊक असं वाटते की ते बाळ आपल्याच घरात राहणार आहे। राहील बाळीत. पण अप्पे बघ, आता बाळ घरात आले आपल्या, तुला अजून वास होते आली, पण मी पूर्णपणे दुर्लक्ष करेन। नक्की? हो अप्पे नक्की? हो। अप्पे हं? झालं? नाही काही नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।